मराठा आंदोलनाची सगळ्यात जास्त धग बीडमध्ये। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू जालन्यातील अंतरवाली सराटी, पण बीड का पेटतंय? बीडमधील मराठा बांधव का आक्रमक झालाय? बीडमध्ये एसटी बसेस, राजकीय नेते आणि शासकीय कार्यालये का होत आहेत टार्गेट? बीडमध्ये मेडिकल बंद, ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की, अग्निशामक दलाच्या गाड्या रोखल्या जात आहेत। पण नेमकं बीडच का पेटतंय? या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत जाणून घेऊयात। बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेत। मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या आंदोलनाला हिंसक वळण बीड येथूनच मिळालंय। जसजशी मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावते तसतसं बीडमध्ये आंदोलन आक्रमक होताना दिसून येतंय। आंदोलकांकडून पहिल्यांदा माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला टार्गेट करण्यात आलं। माजलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक रॅली काढण्यात आली। हीच रॅली थेट आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराच्या दिशेने गेली आणि आंदोलक आक्रमक झाले। आंदोलकांनी प्रकाश सोळंकेंच्या कार्यालयाबाहेरच्या आणि निवासस्थानाबाहेरची वाहने पेटवली। प्रकाश सोळंकेंच्या घरावर जोरदार दगडफेकही झाली। विशेष म्हणजे बीडमध्ये पोलीस प्रशासन हतबल झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलकांकडून माजलगाव नगरपालिकाही पेटवण्यात आली आणि हळूहळू या हिंसक आंदोलनाचे पडसाद बीड शहरात उमटले। सुरुवातीला बीड शहरात शासकीय कार्यालये बंद करण्यात आले, जिल्हा परिषद बंद करण्यात आली। यानंतर बीडच्या मुख्य बाजारपेठेतील सराफ बाजारातलं दुकान फोडण्यात आलं। जिओ डिजिटलचं शोरूमही आंदोलकांकडून फोडण्यात आलं। बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली, जाळपोळ झाली, पण पोलिसांचा बंदोबस्त पाहिजे तितका बीड शहरात पाहायला मिळाला नाही। विशेष म्हणजे बीड शहरात राजकीय नेत्यांच्या कार्यालयांना टार्गेट करण्यात आलं। बीड शहरातलं राष्ट्रवादीचं 4 मजली कार्यालय फोडण्यात आलं। कार्यालयातलं सामान बाहेर मुख्य रस्त्यावर आणून त्याची आंदोलकांकडून अक्षरशः होळी करण्यात आली। यानंतर आंदोलकांचा ताफा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाकडे वळला। जयदत्त क्षीरसागर यांचं कार्यालय आणि वाहनेही जाळण्यात आली। त्यानंतर आंदोलकांच्या रडारवर आमदार संदीप क्षीरसागर आले। संदीप क्षीरसागर यांचाही बंगला आणि गाड्या जाळण्यात आल्या। बीडमधील छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक आणि समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष सुभाष राऊत यांचंही अलिशान हॉटेल फोडण्यात आलं। या सगळ्या आंदोलनात ग्राउंड रिपोर्ट करणाऱ्या पत्रकारांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला। पत्रकारांना नेमक्या काय अडचणी आल्यात तुम्हीच ऐका। कारण की या ठिकाणी थोडं भीतीदायक होतं, ज्यावेळेस मी देखील कव्हर करताना थोडं भीतीदायक होतं, कारण की मॉब देखील होता। मला एक प्रसंग आला, मी ज्यावेळेस राष्ट्रवादी भवन समोर कव्हरेजसाठी गेलो, त्या ठिकाणी मी कॅमेरामन देखील नव्हता, त्याच्यामुळे मला एकट्यालाच समजा करावं लागत होतं सगळं काही, मोबाईल वगैरे असेल तर। त्या ठिकाणी आंदोलक माझ्यावर देखील धावून आले, त्यांनी माझ्या हातातला मोबाईल देखील हिसकावून घेतला आणि मलाच नाही तर या ठिकाणचे जे इतर चॅनल्सचे जे काही 3-4 जण होते त्यांना देखील तो प्रसंग त्यांना देखील अनुभवायला आला। कारण की या ठिकाणी एकच टार्गेट मराठा आंदोलकांनी ठरवलं होतं की ज्यावेळेस आपण काही फोडणार आहोत किंवा ज्यावेळेस आपण काही जाळणार आहोत त्यावेळेस सगळ्यांचे मोबाईल बंद करायचे। दुसरी गोष्ट, जर कोणी एखाद्याने मोबाईल सुरू केला किंवा रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला तर सगळेजण त्याच्याकडे धावून जायचे, मोबाईलमध्ये चित्रीकरण करू देत नव्हते आणि जर केलं तर धावून जायचे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर एखादं कार्यालय जाळलं तर त्या ठिकाणी अग्निशमन दलाची जी गाडी असती ती गाडी पोहोचू द्यायची नाही, म्हणजे त्या ठिकाणी ती पूर्ण जाळलं पाहिजे। असं एकदम गनिमी कावा म्हणतो ना, त्या टाईपचं या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरले। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू जरी अंतरवाली सराटी असलं तरी मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत। बीड जिल्ह्यातलं मातोरी हे मनोज जरांगे पाटलांचं मूळ गाव।
अंतरवाली सराटी हे गाव सुद्धा बीड आणि जालना जिल्ह्याच्या अगदी वेशीवरच आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा केला, पण बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याच्या समारोपाची सभाही बीड जिल्ह्यातच झाली. यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू बीड जिल्हाच आहे असं म्हटलंच तर वावगं ठरणार नाही. सध्या बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे. बीड शहर आणि बीड जिल्ह्यातील जे 11 तालुके आहेत, त्या 11 तालुक्यातले जे शहर आहेत, त्या शहराच्या परिसरात 5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत ही संचारबंदी असणार आहे. आणि यामुळे आता सर्वसामान्यांना देखील त्रास होणार हे मात्र निश्चित, कारण की या ठिकाणी शेतकरी वर्ग मोठा आहे. कुठंतरी आता हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न खूप सारे आहेत. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, हे प्रश्न आता मागे पडलेले आहेत. मात्र जे काही भाजीपाला होता त्यांचा आता शेतकऱ्यांचा, त्यांना विकण्यासाठी देखील अडचण येणार आहे, कारण की संचारबंदी असणार आहे आणि थोडीशी अडचण येणार आहे. आणि मराठा आंदोलक देखील आक्रमक आहेत, कारण की ज्या वेळेस या ठिकाणी आज बीड शहरामध्ये रॅली काढल्या जात होती, या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमकतेने या ठिकाणी ये जा करत होते, त्यावेळेस काही शेतकऱ्यांना आपला भाजीपाला देखील उचलून घेऊन एक म्हणजे पळून जाण्याची वेळ आली. ही वेळ मला वाटतं बीड शहरात बऱ्याच जणांवर आली, कारण की ती वेळ काहीशी माझ्यावर पण आली होती. त्याच्यामुळं मराठा आंदोलक आता सध्याला तरी आक्रमक झाल्याचं चित्र आहे आणि बीड शहरात मोठं तणावपूर्ण वातावरण आहे. ज्या मनोज जरांगे पाटलांनी राज्यभरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं मराठा समाजाला आवाहन केलंय, त्याच मनोज जरांगे पाटलांच्या बीड जिल्ह्यात आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती प्रचंड खालावते. अशा परिस्थितीतही ते वारंवार समाजाला शांततेचं आवाहन करतायत. त्यांच्या याच आवाहनाला त्यांच्याच बीड जिल्ह्यातले समाज बांधव ऐकतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.